मित्रांनो, आधार कार्ड लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. आता नवीन अपडेट आधारच्या पोर्टलवरती करण्यात आलेलं आहे. पेमेंट हिस्ट्री, ऑथेंटिकेशन हिस्ट्री, आधार अपडेट हिस्ट्री हे सर्व काही अवघ्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहता येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पहा. सर्वप्रथम गुगलमध्ये आधार या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर UIDAI आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावरती माय आधार नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. यावरती इथं टच करायचं आहे. टच केल्याबरोबर तुमच्यासमोर आधार कार्डचा ऑफिशियल पोर्टल जो आहे तो ओपन झालेला दिसेल. आता यामध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आधार नंबर टाकून. आता या ठिकाणी लॉग इन नावाचं एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला बाजूला. यावरती इथं टच करायचं आहे. वेलकम टू माय आधार, लॉग इन या पर्यायावरती टच करा. टच केल्याच्या नंतर तुमच्याकडे जो आधार नंबर आहे तो इंटर आधार नंबरच्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे जशास तसे इंटर कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ OTP या पर्यायावरती टच करायचं आहे. आपण आता आधार नंबर भरलाय, कॅप्चा भरलाय, लॉग इन विथ OTP यावरती टच केलेलं आहे. आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी OTP गेलेला आहे. आलेला OTP इंटर OTPच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन या पर्यायावरती टच करायचं आहे. व्यवस्थित समजून घ्या पुढील प्रोसेस काय आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आधार कार्डच्या माध्यमातून जो अपडेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या ठिकाणी बघा माय ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नावाचा नवीन या ठिकाणी जो ऑप्शन आहे ते ऍड करण्यात आलेले आहेत. 3 ऑप्शन यामध्ये पहा, पेमेंट हिस्ट्री, ऑथेंटिकेशन हिस्ट्री आणि आधार अपडेट हिस्ट्री हे सर्व काही अवघ्या एका सेकंदाच्या आत पाहता येणार आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पेमेंट हिस्ट्रीमध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता पेमेंट हिस्ट्रीवरती टच करूया. यावरती टच केल्याबरोबर तुमच्यासमोर जे व्यवहार झालेले आहेत आधार कार्डच्या माध्यमातून ते सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसेल. परंतु या ठिकाणी अजून काही अपडेट आलेलं नाही आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण डिटेल्स समजतील तुम्हाला, कारण यामध्ये आता कसल्याही पद्धतींचा फ्रॉड होणार नाही हे मात्र नक्की आहे. आता इथं पूर्ण डिटेल्स दिसतील, पेमेंट स्टेटस दिसेल. या ठिकाणी आधार कार्डवरून तुम्ही व्यवहार पैशाच्या कशा पद्धतीने केलेले आहे सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आता तुम्हाला बँकेला सुद्धा जायची गरज नाही आहे, कारण हे DBTच्या थ्रू आधार कार्डच्या माध्यमातून जे काही व्यवहार झालेले आहे ते सर्व दिसेल. आता ऑथेंटिकेशन हिस्ट्रीवरती टच जर केलात तर ऑथेंटिकेशन हिस्ट्री तुम्हाला पाहायची आहे. यामध्ये तुमचे जे व्यवहार आहे OTPच्या माध्यमातून असेल, बायोमेट्रिक पद्धतीने असेल किंवा इतर काही जे ऑथेंटिकेशन तुमचा आधार कार्ड कोणकोणत्या ठिकाणी यूज केला गेला, कधी यूज केला गेला हे सुद्धा तुम्हाला यावरूनच समजणार आहे. आता इथं ऑल वरती टच करा. बायोमेट्रिक आहे, बायोमेट्रिक OTP आहे, यामध्ये भरपूर असे ऑप्शन आहेत. ऑल वरती टच करूया आणि इथं तुम्हाला इंटर स्टार्ट डेट म्हणजे कधीपासून ते कधीपर्यंत तुम्हाला हे पाहायचं आहे ती तारीख निवडा. जी तारीख तुम्हाला पाहिजे, जो महिना तुम्हाला पाहिजे त्या महिन्याला इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतर आजची तारीख सुद्धा तुम्ही इथे निवडू शकता. आता जी तारीख आहे ज्या दिवशी तुम्हाला पाहायचं आहे त्या दिवशीपर्यंत पाहू शकता. पेज ऑथेंटिकेशन हिस्ट्री यावरती टच करायचं आहे. यावरती टच केल्याबरोबर तुमच्या आधार कार्डची जी काही ऑथेंटिकेशन हिस्ट्री आहे ती पूर्ण या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. आता बघा इथं तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी, थोडासा वरी घेतो आणि तुम्हाला कळेल. आता बघा याच्यामध्ये OTP 100% OTP बेस तुमचं ऑथेंटिकेशन झालेलं आहे आणि बायोमेट्रिक 0 आहे आणि त्याच्यानंतर डेमोग्राफी जी आहे ती सुद्धा 0 आहे. म्हणजे OTPच्या माध्यमातून तुम्ही जे काही व्यवहार आहेत ते OTP केलेला आहे. आता OTP कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या कामासाठी तुम्ही यूज केली याची सुद्धा डिटेल्स या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्क्रोल वरी कराल या ठिकाणी पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल. खाली पहा इथं अशा पद्धतीने सर्व काही आपल्या आधार कार्डचे जे व्यवहार आहेत ते कशा पद्धतीने झाले आहेत, पैशाचा व्यवहार असेल, ऑथेंटिकेशन व्यवहार असेल, याचबरोबर जे काही व्यवहार आहेत अपडेटचा सुद्धा तुम्हाला इथं पूर्ण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणावा लागेल. आधार कार्डच्या माध्यमातून हा एक दिलासा देणारा अपडेट आहे, कारण प्रत्येक लाभार्थ्यांना हे घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आता पाहता येणार आहे. आता आधार अपडेट हिस्ट्री म्हणजे आधार आपण अपडेट कधी कधी केला आहे, काय चेंजेस केला आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे. आता यावरती टच करा. टच केल्याबरोबर बघा तुम्ही आतापर्यंत आधार जे आहे अपडेट किती वेळा केलेला आहे त्याचा पूर्ण प्रूफ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख दाखवला जात आहे.
तुम्ही इथे डिटेल्स पाहू शकता। आणि लास्ट अपडेट जे आहे आधार कार्ड तुम्ही कधी केलाय हे सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे। आधार कार्डवर जे डिटेल्स आहे ते डिटेल्स सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे। आतापर्यंत आधार अपडेट तुमचे किती वेळा झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला इथं समजून येईल। जुना रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला दिसेल, नवीन रेकॉर्ड सुद्धा वरती दिसेल। अशा पद्धतीने पूर्ण डिटेल्स जे काही माहिती आहे ती तुम्हाला आता आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सगळं दिसणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला घरी बसल्या सहज हे पाहता येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।